हॅलो नमस्कार, स्वागत आहे सर्वांचं रेसिपी हाऊसमध्ये। तर आज आपण बनवणार आहे कढाई पनीर, जे हॉटेलमध्ये खूप फेमस असते ही भाजी। घरच्याच साहित्यामध्ये मी तुम्हाला ही भाजी बनवून दाखवणार आहे। त्यानंतर व्हेजिटेबल ट्रायंगलमध्ये कसे कट करायचे तेही दाखवणार आहे आणि त्यासाठी आपण एक मसाला इथं बनवून घेणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा। तर सुरू करूया आपल्या आजच्या रेसिपीला। आता अगोदर आपण यासाठी लागणारा मसाला तयार करून घेऊया। गॅस जो आहे तो फुल करून तवा पूर्ण तापवून घ्यायचा आहे। त्यानंतर गॅसची फ्लेम लो करायची। इथे मी टाकले 1.5 चमचे जिरे, 2 चमचा धने, 1 चमचा बडीशेप आणि 7 ते 8 काळे मिरे घेतलेले आहे। आता हा सर्व मसाला आपल्याला गॅसच्या लो फ्लेमवरतीच भाजायचा आहे आणि आता हा सर्व मसाला आपल्याला तोपर्यंत भाजायचा आहे जोपर्यंत त्याचा थोडासा असा वास येत नाही। आणि यामध्ये धने आणि बडीशेप हे मेन आहेत, ज्यामुळे ह्या मसाल्याला खूप छान फ्लेवर येतो। आता साधारण 1 मिनिटामध्ये हा मसाला आपला भाजून होतो। आता गॅसची फ्लेम ऑफ करते आणि हा मसाला आपल्याला थंड होऊ द्यायचा आहे। मसाला थंड झालाय, आता तो मी मिक्सरच्या भांड्यात ओतून घेते आणि यामध्ये टाकते 1 चमचा काश्मीरी लाल मिर्च पावडर आणि अर्धा चमचा आपलं घरचं लाल तिखट टाकले आणि आता हे मिक्सरला बारीक करून घेतलंय। इथं तुम्ही बघू शकता। तर इथं आपला पनीरसाठी लागणारा मसाला तयार झालेला आहे। आता आपण ज्या भाज्या आहेत त्या कट करून आणि टॉस करून घेऊया। इथे मी शिमला मिर्च घेतली आणि त्याचा आता खालचा आणि वरचा भाग जो आहे तो कट करून टाकायचा आहे। त्यानंतर मध्ये एक याला कट द्यायचा आहे आणि आता याला ट्रायंगल शेपमध्ये कट करून घेते। तुम्ही कोणत्याही शेपमध्ये कट करू शकता भाजी, पण हॉटेलमध्ये या पद्धतीने कट करतात, त्यामुळे मी हे दाखवते। आता टोमॅटो पण ट्रायंगल शेपमध्ये कट करून घेते। टोमॅटो हा चारी बाजूनी साइडनी कट करून घ्यायचा आहे आणि याला ट्रायंगलमध्ये कट करून घ्यायचे। आता टोमॅटोचा हा जो मधला पोर्शन आहे तो आपण ग्रेव्हीसाठी वापरणार आहे। आता त्यानंतर इथे मी कांदा कट करून दाखवते। या पद्धतीने याला असं ट्रायंगलमध्ये कट करायचे। त्यानंतर ह्या ज्या कांद्याच्या पाकळ्या आहेत त्या अशा सेपरेट करायच्या, म्हणजे हे आपल्याला ट्रायंगल शेपमध्ये भेटतात। आणि इथं मी 200 ग्रॅम पनीर घेतलंय। आता याला आपण हे सर्व टॉस करून घेऊया। गॅसवरती तवा गरम करायला ठेवलाय। त्यामध्ये टाकते 2 चमचा साजूक तूप आणि आता टाकते आपण कट करून घेतलेली शिमला मिर्च, त्यानंतर कांदा आणि टोमॅटो मिक्स करून घेते। आणि भाज्या ज्या आहेत त्या आपल्याला हाय फ्लेमवरतीच परतायच्या आहेत, कारण त्यामुळं ह्या ज्या भाज्या आहेत त्याचा क्रंचीपणा भाजीमध्ये छान लागतो। 1 मिनिटभर याला असंच परतू द्यायचे। त्यानंतर यामध्ये टाकायचे पनीर। आता यामध्ये ॲड करायचा 1 चमचा आपण बनवून घेतलेला जो मसाला आहे तो टाकायचा आहे आणि चवीपुरतं मीठ। आता हे सर्व असं अलगद मिक्स करायचं आहे, म्हणजे आपलं पनीर जे आहे ते तुटलं नाही पाहिजे, त्यामुळं अलगद आपल्याला हे मिक्स करायचं आहे। 2 मिनिटं आता हे मी परतून घेतलंय आणि आता गॅस बंद करते आणि आपण आता भाजीसाठी जी ग्रेव्ही लागणार आहे ती बनवून घेऊया। इथे मी गॅसवरती कढई ठेवले आणि त्यामध्ये टाकते 4 चमचे साजूक तूप। तूप गरम झालंय आणि आता यामध्ये टाकते 3 मोठे बारीक कट करून घेतलेले कांदे। कांदा हलकासा ब्राऊन झाला की त्यामध्ये टाकते 2 चमचे अद्रक लसूण पेस्ट। मिक्स करून घ्यायचे।
आता कांद्याला ब्राऊन कलर आलाय. आता यामध्ये आपण मसाले टाकून घेऊया. तर इथे मी 2 हिरव्या मिरच्या टाकल्यात कट करून. त्यानंतर आपण जो इथं मसाला बनवला होता तो मी 3 चमचे टाकत आहे. त्यानंतर टाकते अर्धा चमचा धने पावडर, 2 चमचे काश्मीरी लाल मिर्च पावडर. मिक्स करून घेते. चवीपुरतं मीठ टाकून घ्यायचे. मसाले जळू नये म्हणून यामध्ये मी थोडंसं पाणी टाकते. 1 मिनिटभर आपल्याला हे मसाले परतून घ्यायचे. त्यानंतर इथे मी टाकते 2 बारीक कट करून घेतलेले टोमॅटो आणि जो आपला उरलेला टोमॅटो होता मगाशी कट करताना तो अर्धा टोमॅटो. मिक्स करून घेते. आता इथं टोमॅटो चांगला विरघळूपर्यंत आपल्याला परतून घ्यायचा आहे. टोमॅटो पटकन विरघळावा यासाठी मी यामध्ये थोडंसं पाणी टाकते आणि पाणी आटल्यावर याला पोटॅटो स्मॅशरच्या साहाय्याने असं स्मॅश करून घेते. म्हणजे टोमॅटो जो आहे तो पूर्णपणे विरघळेल. ग्रेव्हीला आता तेल सुटूपर्यंत चांगलं परतून घेतलंय. ग्रेव्हीमध्ये मी थोडंसं गरम पाणी ॲड केलंय आणि त्यानंतर मी इथे टाकते आपण मगाशी टॉस करून घेतलेली भाज्या आणि पनीर. ग्रेव्हीची कन्सिस्टन्सी तुम्ही तुमच्यानुसार कमी जास्त करू शकता. आता हे मिक्स करून घ्यायचंय. आता भाजीला आपल्याला फक्त 2 मिनिटं असं उकळून घ्यायचंय कमी गॅसवरती. आता ग्रेव्ही पण झालेली आहे आणि आपण पनीर वगैरे पण फ्राय करून घेतलंय त्यामुळे जास्त वेळ भाजी उकळायची गरज नाहीये. आता भाजी गॅस बंद केलाय आणि त्यावर टाकते थोडीशी कट करून घेतलेली कोथिंबीर. इथे आपली कढई पनीरची भाजी तयार झालेली आहे. तर रेसिपी कशी वाटली ते कमेंटमध्ये नक्की कळवा. आणि खूप सोपी आहे रेसिपी आणि आपल्या घरच्या साहित्यामध्ये आपण ही बनवू शकतो. तर रेसिपी नक्की ट्राय करून बघा आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. चला पुन्हा भेटूया अशाच नवीन रेसिपीमध्ये.